नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. त्याच्यावरती रोज एक पोस्ट जाते. हे ग्रुप मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आहे. तुम्हाला जर हे ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुमचा फोन नंबर कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही ठेवलात तर मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करीन. रोगप्रतिकारक शक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कशी वाढवायची ह्याच्याबद्दल पहिला भाग मी घेऊन आलेलीच होते. आज ह्याचा दुसरा भाग घेऊन मी तुमच्यासाठी येत आहे. रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी काही उपाय आहेत की जे आपल्या ऋतूप्रमाणे करायला आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. आपल्यामधल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाची चटणी वाटून खातो. तर काय करतो आपण? फक्त त्याच दिवशी चटणी वाटून खातो. तसं नका करू. गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढील 4 महिने म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ ह्या 4 महिन्यांमध्ये रोज फक्त एक कडुलिंबाचं पान चावून चावून खावं. रस ग्लास भरून किंवा कडुलिंबाची चटणी वगैरे घेण्याची गरज नाही. कडुलिंबाचं, कढीपत्त्याचं नव्हे, कडुलिंबाचं एक पान रोज तुम्ही 4 महिने चावून खावं, उन्हाळ्याच्या 4 महिन्यामध्ये. ह्याच्यामुळे कफाचे जे विकार होतात आणि कफाच्या विकारांमुळे जी आपल्याला आजार होतात, त्रास होतात, ते पूर्णपणे नाहीसे होतात. कडुलिंब त्याला पचन करतं. त्याला उपमा आयुर्वेदामध्ये अशी दिली आहे की जसं उन्हाळा आला की जे बर्फाच्छादित डोंगर असतात त्यांचा बर्फ वितळून खाली नद्यांमध्ये येतो, नद्यांना पूर येतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात आपण थंडीमध्ये जे काही थंडी आपल्याला वाटू नये म्हणून आपण जे पदार्थ खाल्लेले आहेत, जड पदार्थ खाल्लेले आहेत, त्यांनी आपल्या शरीरात कफ बनलेला आहे. हा कफ विरघळायला लागतो आणि म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्याला कफाच्या रोगांचे आजार होतात. म्हणून एक कडुलिंबाचं पान चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून आषाढ महिन्यापर्यंत. आता हे झालं उन्हाळ्याचे महिने म्हणजे 2 आपले ऋतू ह्याच्यामध्ये झालेले आहेत, वसंत ऋतू आणि ग्रीष्म ऋतू. आता ह्याच्यानंतर येतात वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. तर वर्षा ऋतूमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपले अंग दुखतं, थंडावा लगेच आलेला असतो, अंग धरतं. अनेक वेळा अनेक लोकांना जे संधिवाताचे त्रास वगैरे सुरू होतात ना, ते वर्षा ऋतूपासूनच सुरू होतात. तर वर्षा ऋतूची सुरुवात झाली म्हणजे आषाढ महिना संपला आणि वर्षा ऋतूची सुरुवात झाली श्रावण. त्याच्यापासून एक चिमूटभर, अगदी चिमूटभर सुंठीची पूड, चिमूटभर सुंठीची पूड, त्याच्याबरोबर अगदी थोडासा गूळ आणि थोडंसं तूप ह्याची गोळी करावी. गोळी केवढीशी होते? अगदी छोटीशी गोळी. ही सकाळी गरम पाण्याबरोबर किंवा तुम्ही जर चहा, कॉफी जे काही गरम पिता त्याच्याबरोबर ती गोळी चावून चावून गिळावी. रोज सकाळी सुंठ, गूळ आणि तूप ह्याची गोळी बनवून ती सकाळी जे काही तुम्ही गरम खाताय किंवा पिताय त्याच्याबरोबर खावी. 4 महिने, श्रावणानंतर वर्षा ऋतू आणि शरद ऋतू. बरोबर? आता हे झालं वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू झाला, वर्षा ऋतू, शरद ऋतू झाला. आता थंडीचे 4 महिने. थंडीचे जे 4 महिने असतात ते अगदी आपली रोगप्रतिकारक शक्तीची बेगमी करायचे 4 महिने असतात, एवढं लक्षात ठेवा. या 4ही महिन्यामध्ये आपला व्यायाम चांगला होतो, आपल्याला भूक चांगली लागते, त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं. म्हणून ह्या ऋतूंमध्ये, या दोन्ही ऋतूंमध्ये आपण आपल्या प्रतिकारक शक्तीची बेगमी करायची. ती कशी करायची? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की थंडीमध्ये आपल्याला आवळे मिळतात. तर आवळ्याचा च्यवनप्राश तर रेडीमेड मिळतोच. हल्ली शुगर फ्री च्यवनप्राश सुद्धा मिळतो बरं का. कारण च्यवनप्राशामध्ये जरा साखर जास्तच असते. ती त्या काळी लोकांना पचत असे, हल्ली पचत नाही, म्हणून तुम्ही शुगर फ्री च्यवनप्राश सुद्धा घेऊ शकता. पण तसं नको असेल तर आवळ्याचा रस 1 चमचा, 1 चमचापेक्षा जास्त नाही. ज्यांना तो जास्त आंबट वाटतो त्यांनी थोड्याशा पाण्यामध्ये विरघळून तो घेतला तरी सुद्धा हरकत नाही. त्यामुळे आवळ्याचा रस 1 चमचा दररोज प्रत्येकाने असा घेतला. आवळा किसून तो पिळला की त्याचा रस निघतो. साधारण एका आवळ्याचा मी बघितले 2 चमचे रस निघतो. म्हणजे घरामध्ये 2 व्यक्तींना 1 आवळा दिवसाचा पुरू शकतो. शॉर्टकट नाही, आवळ्याचा रस काढून ठेवू नका. आवळ्याचा रस रोज ताजा काढा, त्याला वेळ लागत नाही. त्यामुळे आवळ्याचा रस रोज 1 आवळ्याचा रस घ्या. कधी? थंडीचे 4 महिने. म्हणजे उष्णतेचे 4 महिने आपण घ्यायचे 1 कडुलिंबाचं पान,
वर्षा ऋतू पावसाळ्याचे 4 महिने घ्यायचे सुंठ, गूळ आणि तुपाची गोळी आणि थंडीमध्ये घ्यायचा एक चमचा आवळ्याचा रस. अशा पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढवा. हे करून बघा. हे करून तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, माझ्याशी संपर्क साधू शकता आणि हे केल्याने तुम्हाला काय फरक पडला तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये हे कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा. नमस्कार.